हिवाळा चालू झाला म्हटलं, की अगदी सगळ्यांच्याच घरी डिंकाचे किंवा मेथीचे, तिळाचे असे वेगवेगळ्या प्रकारचे लाडू केले जातात. कारण हे पदार्थ शरीराला ऊब देणारे असतात. पर्यायाने आपल्या शरीराचे संरक्षण होण्यास मदत होते. हे पहा, असे हे डिंकाचे लाडू आज मी तुम्हाला दाखवणार आहे. अगदी खमंग आणि खुसखुशीत आणि कमीत कमी तुपामध्ये हे लाडू मी तुम्हाला आज दाखवणार आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये. तर डिंकाचे लाडू करण्यासाठी इथे मी 2 वाट्या किसलेले सुके खोबरे घेतले आहे, 50 ग्रॅम डिंक घेतला आहे, 150 ग्रॅम इथे मी ओला खजूर घेतला आहे, 2 टेबलस्पून अळीव घेतला आहे, 1 टीस्पून ओवा घेतला आहे, 2 टीस्पून खसखस घेतली आहे, 1 जायफळ घेतले आहे आणि 1 इंच सुंठीचा तुकडा सुद्धा घेतला आहे. रेसिपी अगदी खूप टिप आणि ट्रिकसह सांगितली आहे, त्यामुळे रेसिपी स्किप न करता संपूर्ण पहा. आणि अजून जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा. आता इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये किसलेले जे खोबरे होते ते आता हे भाजायला घेतले आहे. हे खोबरे अगदी मंद गॅसवर 5 ते 7 मिनटं छान असे भाजून घ्यायचे आहे. हे पहा, खोबरे आता छान 5 ते 7 मिनटानंतर छान असे भाजले गेले आहेत. असेच सर्व पदार्थ एक एक करून भाजायचे आहेत. आता इथे मी अळीव घेतला आहे, तो सुद्धा अळीव छान असा फुलू लागला की काढून घ्यायचा आहे. हे पहा, असा तडतडतो म्हणजे भाजला असे समजावे. आता खसखस घातली आहे. खसखससुद्धा अशी छान फुलायला लागली आणि थोडा कलर बदलला की काढून घ्यायचे आहे. आता हे सर्व पदार्थ छान भाजून घेतल्यानंतर कढईमध्ये 1 ते 2 चमचे तूप घालायचे आहे आणि तुपामध्ये थोडा थोडा करून डिंक घालायचा आहे. डिंक एकदम घालायचं नाही. आपण इथे डिंक 50 ग्रॅम घेतला आहे. तो थोडा थोडा करून 3 ते 4 बॅचमध्ये तळून घ्यायचा आहे. आणि तूप घालताना सुद्धा 1-1 चमचाच घालायचे आहे. म्हणजे जेवढा डिंक तळण्यासाठी तूप पाहिजे तेवढाच घालायचे आहे. म्हणजे तूप असे करपले जाणार नाही, नाहीतर तुपातून असा धूर यायला लागतो. आणि भरपूर तुपामध्ये डिंक जर का तळला, तुपातून धूर यायला लागतो म्हणजे तूप थोडेसे करपलेले असते आणि तो करपट वास लाडवांना सुद्धा येऊ लागतो. त्यामुळे तूप अगदी थोडे थोडे घालूनच डिंक तळून घ्यायचं आहे. हे पहा, जसे मी व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्याप्रमाणे तळून घ्यायचं आहे. आता इथे चमचाभर तुपामध्ये अर्धे जायफळ घालायचे आहे आणि 2 तुकडे सुंठेचे सुद्धा घालायचे आहे. आणि लगेचच त्यामध्ये चमचाभर ओवा घालायचा आहे आणि हे छान अगदी गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. जायफळ घेताना आपण 1 जायफळ घेतलं होतं, पण त्यातलं अर्धच घालायचं आहे. जर का जायफळ अख्खं घातलं तर लाडू कडू होऊ शकतात. सुंठ, जायफळ आणि ओवा यामुळे लाडवांना खमंगपणा येतो. आणखी लाडू खायलासुद्धा अगदी छान लागतात. आता इथे कढईमध्ये 1 चमचा तूप घातले आहे आणि त्यामध्ये आता बिया काढून घेतलेला खजूर घातला आहे. तुम्ही या ठिकाणी खारीकची पावडरसुद्धा वापरू शकता. पण असा जर का तुम्ही खजूर घातलात, लाडवांना बाइंडिंगसुद्धा छान येते आणि लाडू मऊसुद्धा होतात. पर्यायाने लाडवांना तूपसुद्धा कमी लागते. आता इथे कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तूप घातले आहे आणि त्यामध्ये आता 2 वाट्या गव्हाचे पीठ घालायचे आहे आणि गॅस अगदी मंद ठेवून 10 ते 15 मिनिटे हे पीठ गुलाबी रंगावर भाजून घ्यायचे आहे. या डिंकाच्या लाडूसाठी लागणाऱ्या साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे तुम्ही चेक करू शकता. आणखीन जर का माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपीला एक लाईक नक्की करा. हे पहा, 10 ते 15 मिनिटानंतर पीठ छान असे भाजले गेले आहे. आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो डिंक तळला होता त्यातला निम्मा डिंक घातला आहे मी. त्यानंतर ओवा, सुंठ आणि जायफळ घालायचे आहे. आणखीन तुपामध्ये जो आपण खजूर आणि तुपात खजूर जो आपण मऊ करून घेतला होता तो सुद्धा घालायचा आहे आणि मिक्सरला लावून बारीक अशी पावडर करायची आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकता खजूर आणि इतर साहित्य छान असे बारीक झाले आहे. आता हे सर्व झाल्यानंतर कढईमध्ये थोड्याशा तुपामध्ये अर्धी वाटी बदामाचे काप आणि 15 ते 20 काळ्या मनुका घेऊन छान अशा मिनिटभर परतून घ्यायच्या आहेत. आता हे सर्व भाजून घेतल्यानंतर सर्व साहित्य मी एका मोठ्या ताटामध्ये वेगळे वेगळे ठेवले आहेत. आता हे सर्व साहित्य अगदी थंड झाले आहे. आता हे साहित्य एकजीव होईपर्यंत अगदी खोबरे, डिंक, खजूर, पीठ आणि इतर साहित्य असे छान असे मिक्स करून घ्यायचं आहे आणि डिंक थोडासा हातानेच चुरून घ्यायचा आहे. डिंक बारीक करताना खूप पण बारीक करायचं नाही, म्हणजे लाडू जेव्हा आपण खातो तेव्हा दाताखाली डिंकाचा क्रंच मस्त लागतो. डिंकाच्या लाडवामध्ये सुंठ आणि ओवा तुम्ही नक्की घाला. एरवी जायफळ आणि वेलची तर आपण घालतोच, पण सुंठ आणि ओव्याचा सुगंध लाडवांना अगदी सुंदर येतो आणि सुंठ आणि ओव्यामुळे लाडू पचण्याससुद्धा हलका होतो. हे पहा, सर्व मिश्रण आता मी एकत्र मिक्स करून घेतले आहे. आता हे जेवढे मिश्रण झाले आहे त्याच्या निम्मा आपल्याला गूळ घालायचा आहे. हे पहा, मी व्हिडिओमध्ये दाखवले आहे. हे साहित्य जेवढे भरले आहे त्याच्या निम्मा आपण गूळ घ्यायचा आहे. एवढ्या गुळामुळे अगदी परफेक्ट गोडवा लाडवाला येतो. तसे तर लाडवामध्ये खजूर असल्यामुळे खजूरसुद्धा गोडच असतो. आता इथे मी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तूप घेतले आहे आणि जो आपण गूळ बारीक केला होता तो ह्या कढईमध्ये घातला आहे.
आणि अगदी आता मंद गॅसवर हा गूळ मेल्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिटानंतर गूळ छान आता वितळला आहे. आता हा वितळलेला गूळ लाडवाच्या मिश्रणामध्ये घालायचा आहे, अगदी सावकाश, नाहीतर हात भाजू शकतो. आणि आता प्रथम चमच्यानेच एकजीव करून घ्यायचा आहे. संपूर्ण गूळ आता लाडवाच्या मिश्रणामध्ये मिक्स झाल्यानंतर आता हळूहळू हाताने एकत्र करून घ्यायचा आहे, म्हणजे संपूर्ण गूळ अगदी त्या मिश्रणाला व्यवस्थित असा लागला जाईल. असे हे खमंग आणि पौष्टिक लाडू माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा करून पहा. तुम्हाला नक्कीच आवडतील हे लाडू. आणि ही लाडवाची रेसिपी आपल्या मैत्रिणींमध्ये आणखी नातेवाईकांमध्ये नक्कीच शेअर करा, त्यांनासुद्धा नक्की आवडेल. आता ह्या लाडवाच्या मिश्रणामध्ये गूळ पूर्ण मिक्स झाल्यानंतर छान असे लाडू वळून घ्यायचे आहेत. हे लाडू अगदी खाण्यासाठी मऊसूत असे होतात. तुम्ही पाहू शकता लाडवांना इतका मस्त असा गुलाबी रंग आला आहे आणि हे लाडू खाण्यासाठी तेवढेच खमंग लागतात. माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणखीन बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल. हे पहा, लाडू आता इथे छान असे तयार झाले आहेत. त्यातील मी तुम्हाला एक तोडूनसुद्धा दाखवते. पहा किती लाडू मस्त मऊसूत झाला आहे. आणखीन हे लाडू अगदी महिनाभर तरी टिकतात. रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आता भेटू पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.